नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह या बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची जनसन्मान यात्रा आज नेमकी कुठे आहे? दुसरीकडे मोदी बागेत पोहोचलेले जे आंदोलक होते त्यांच्याशी शरद पवारांची नेमकी काय चर्चा झालेली आहे? या महत्त्वाच्या घडामोडींचा राज्यातल्या इतरही बातम्यांचा आता आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. मातोश्री बाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्री शिंदेंचे भाडोत्री सुपारीबाज. सुपारीचे खेळ वर्षा बंगला ठाण्यात सुरू. पत्रकार परिषदेत फोटो दाखवत राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप. अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर. आज अजित पवार मालेगाव, धुळे, जळगाव दौऱ्यावर. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून पवारांच्या घराबाहेर जवाब दो आंदोलन. पवारांनी आंदोलकांना चर्चेला बोलावलं. आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. डिस्चार्ज मिळताच जरांगेंचा पुन्हा एकदा भुजबळ. फडणवीसांवर हल्लाबोल. मराठ्यांमध्ये फूट पाडायचं फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, तर भुजबळांनी ओबीसींचं वाटोळं करू नये, जरांगेंचा इशारा. नागपुरात ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त. डीआरआयच्या मुंबई पथकाची मोठी कारवाई. छापेमारीत 78 कोटींचं 51 किलो 95 ग्रॅम ड्रग्ज जप्त. आणि यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या तपासात नवी मुंबई पोलिसांना यश. यशस्वीचा मोबाईल आणि हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला. अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. मराठा आंदोलकांची चर्चा शरद पवारांनी केलेली आहे. त्यांना मोदी बागेत बोलावलेलं होतं आणि या सगळ्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. मगाशी आपण पाहिलेलं होतं मोदी बाग इथल्या निवासस्थानी मराठा आंदोलक पोहोचलेले होते. केरे पाटील पोहोचलेले होते. त्यानंतर शरद पवारांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलेलं होतं. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी पवारांनी चर्चा केलेली आहे. या सगळ्यानंतर आता शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. याआधी आपल्याला आठवत असेल 2 ते 3 ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये, म्हणजे कालचा सोलापूरचा दौरा, त्याआधी छत्रपती संभाजीनगर असेल, या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा आंदोलकांकडून पवारांची भेट घेत ते ज्या ज्या ठिकाणी असतील तिथे त्यांना भेटत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आलेली होती. आणि आता थोड्याच वेळात पवार काय बोलणार याकडे लक्ष असेल. तर महत्वाची बातमी ही ती म्हणजे आता शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र ही पत्रकार परिषद असणार आहे मराठा आंदोलक त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतरची. या आंदोलकांची शरद पवारांशी सध्या चर्चा होतीये. आरक्षणाला पाठिंबा असल्याचं पवारांनी सांगितलेलं आहे, असं केरे पाटील यांनी या चर्चेनंतर सांगितलेलं आहे. मोदीबाग इथल्या निवासस्थानी मराठा आंदोलक पोहोचलेले होते. त्यांच्या शिष्टमंडळाशी शरद पवारांनी चर्चा केली आणि आरक्षणाला पाठिंबा असल्याचं पवारांनी सांगितल्याचं केरे पाटील यांनी म्हटलंय. आमचा आरक्षणाला त्या पाठिंबा राहील, पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असेल तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल. तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठा क्रांती ठोक मोर्चानं जी मोहीम हातामध्ये घेतली होती त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्षप्रमुखांनी, मग उद्धव साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब असतील, या सगळ्या लोकांनी जी भूमिका घेतलेली आहे येत्या 2 ते 4 दिवसाच्या आत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर आम्ही करणार आहोत की ह्या कोणत्या पक्षांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेतलेला. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे आरक्षण जनजागृती शांतता रॅली करतायत. आज त्यांची रॅली नगरमध्ये असणार आहे. कालच्या पुण्यातल्या रॅलीनंतर मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. त्यांना आज सकाळी डिस्चार्ज मिळालेला आहे. मात्र यानंतर बोलताना मनोज जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलेला आहे. भुजबळांनाही लक्ष केलेलं आहे. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणतानाच
भुजबळांनी ओबीसींचं वाटोळं करू नये असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात फूट दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची, बाकी काय नाही. देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायचं, बाकी काहीच नाही. आता मराठ्यात फूट पडतच नसती कधीच. आता हे कुठला काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतीलच. त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही. पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार, कधीच. मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही, मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार. तर या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बीडमधनं. एकीकडे डिजिटल शिक्षणाचा गाजावाजा सरकार करतं, मात्र दुसरीकडे मूलभूत सोयी सुविधा सुद्धा अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाहीयेत आणि बीडमध्ये तर जिल्हा परिषदेच्या 98 शाळा या इमारती विनाच असल्याची माहिती समोर आलेली आहे. ही अत्यंत धक्कादायक अशी बाब म्हणता येईल. जिल्हा परिषदेच्या 98 शाळा या इमारती विना आहेत, ज्या झाडाखाली भरवल्या जात आहेत, पत्र्याच्या शेडमध्ये भरवल्या जात आहेत. समाज मंदिरात काही शाळा भरतायत तर काही शाळा या भाड्याच्या घरात भरवल्या जात आहेत. ही परिस्थिती 1-2 वर्षातली नाहीये, तब्बल 10 वर्ष मुलांना शिक्षणासाठी पायाभूत सुविधाच उपलब्ध झाले नसल्याचं इथे दिसतंय. खूपच दयनीय अवस्था आहे. शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी आणि सर्व ऋतूंमध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे. शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वादळ असते, कधी पाऊस येते, कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अर्ध्यातूनच शाळा सुटावी लागते. प्रत्येक अडचणीमध्ये लेकरं परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती. काही मुलं झाडाखाली बसतायत, काही गोठ्यात बसतायत, काही किरायाच्या दुकानात, तर काही समाज मंदिरामध्ये पडतात. एकंदरीत जर पाहिलं आपण तर जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील मूलभूत शिक्षणाचा जो पाया आपण म्हणताना त्याकडे दुर्लक्ष करतंय. या सगळ्या राजकारणाच्या गदारोळात या बीडमधल्या परिस्थितीकडे मंत्र्यांचं आणि प्रतिनिधींचं लक्ष जाणार आहे का, याकडे लक्ष असेल. आम्ही याचा पाठपुरावा करूच. मात्र एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे संजय राऊतांनी एक गंभीर असा आरोप केलेला आहे. मातोश्री बाहेर आंदोलन करणारे हे वर्षा बंगल्याचे आणि मंत्रालयाचे भाडोत्री होते, ते शिंदेंचे सुपारीबाज होते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मातोश्री बाहेर आंदोलन करणारे हे शिंदेंचे भाडोत्री होते, सुपारीचे खेळ. वर्षा बंगला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आणि ठाण्यात सुरू आहे असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. तर ठाण्यात सुद्धा आंदोलन करणारे जे होते ते सुपारी गँगचेच मेंबर होते असा आरोप राऊतांनी केलाय. जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाज, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत. मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक्फ बोर्डाच्या निमित्तानं, त्या बिलाच्या निमित्तानं एक 10-20 लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले. काही कारण नव्हतं. अद्याप हा कायदा किंवा हे बिल, या बिलातल्या सुधारणा याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची आहे. हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे JPC-कडे. त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात, त्यांचेही असतील, त्या चर्चा होईल ना. पण त्याआधीच मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेईमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले. हे सगळे त्यांच्या पेरोलवर, हे सगळे त्यांचे भाडोत्री, हे 10-20 लोक. बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान बांधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी. आणि महत्त्वाची घडामोड भाजप संदर्भात. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आता भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. काल त्यांची कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आणि ज्यात भाजपनं 150पेक्षा जास्त जागा विधानसभा निवडणुकीत लढवाव्या असं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. भाजपच्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी या कोर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावलेली होती. भूपेंद्र यादव प्रभारी जे आहेत त्यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली आणि निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत. मात्र नागपुरातली एक महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे
सध्या या राजकीय गदारोळात काही कारवाया सुद्धा केल्या जात आहेत. तर उदय सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणात जागा वाटपासंदर्भात आणि एकंदरीतच महायुतीचा जो काही निर्णय असेल, जागा वाटप कधी केलं जाईल याबाबत माहिती दिलेली आहे. 20 ऑगस्टला नेते मंदिरात दर्शन घेतील आणि मगच जागा वाटपासंदर्भात माहिती दिली जाईल, अधिकृत घोषणा केली जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय. 20 तारखेपासून एक आमची महायुतीची देखील फार मोठी यात्रा कोल्हापूरमधनं सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये तिकीट जाहीर झालेलं आहे, त्याच्याबद्दलची नेते मंडळींची चर्चा झालेली असेल. पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपाची चर्चा मात्र सुरू झालेली हे नक्की आहे. 3 दिवसापूर्वी रात्री हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर या संदर्भामध्ये चर्चेसाठी बसलेले होते आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडाला तुम्हाला कुठचीही ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता तिन्ही नेते योग्य पद्धतीने घेतील. तर 20 ऑगस्टला महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा केली जाईल असं आता उदय सामंत यांनी सांगितलं. या सगळ्यात एक महत्त्वाची घडामोड ही सुद्धा आहे की संजय पांडे हे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कोणताही पक्ष नाही, मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे. मुंबईचे ते माजी पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ते उतरलेत. वर्सोवातून ते इच्छुक आहेत. आणि बातमी महत्वाची आहे भंडाऱ्यातनं. इथे अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृत व्यक्तीच्या नावानं रेशन दुकानदारच धान्य हडपतोय असा प्रकार इथे समोर आलेला आहे. भंडाऱ्यातील गराडा खुर्द गावात हा प्रकार घडलेला आहे. गराडातले अनेक नागरिक मृत झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद झालं. मात्र गावातील सरपंच महिलेच्या सासूच्या नावानं रेशन दुकानदार धान्य खात असल्याचं निदर्शनास आलंय. ऑनलाईन सुविधांमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. जे मेलेले लोक आहेत ना त्यांचा पण दाना उचलत आहे ते आणि ते देत नाहीये. तुमचं नाव कटला म्हणून असे गावामध्ये सांगत आहे आणि तो माल ते स्वतः खात आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बोगस लोक आहेत बाहेरगावचे, जे आमच्या गावचे आहेत नाही ते बाहेरगावचे आहेत आणि त्यांचे ते राशन उचलते आणि ते स्वतः खाते. तसे त्यांची संख्या 25 आहे त्या लोकांची. आणि माझी पण स्वतःची सासू मरण पावली आहे, 3 वर्ष झालाय आणि तो माल येत आहे. पण आम्हाला ते म्हणत आहे की माल येत नाही, नाव कटला बा अशी म्हणत आहे. पण तो माल ते येत आहे आणि आम्ही चेक केला ऑनलाईन मध्ये, तो आम्हाला दिसत आहे. गराडा येथील मृत व्यक्तीची माहिती ग्रामपंचायत गराडा खुर्द येथील सरपंच तसेच पोलीस पाटील यांना ते मागवण्यात आलेले आहे. मृत व्यक्ती तसेच लग्न झालेल्या मुली यांचे नाव करण्याबाबतची यादी प्राप्त होताच आपण त्यांचे नावं कमी करून देऊ. दुकानाची चौकशी करून तसा अहवाल कलेक्टर माननीय DSO ऑफिस इथं सादर करण्यात आलेला आहे व त्यांची कारवाई ही प्रोसेसमध्ये आहे. पुढची घडामोड आहे नागपुरातनं. नागपुरात पोलीस भरती दरम्यान कॉपी करणाऱ्या 13 कॉपी बहाद्दरांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत उमेदवार कॉपी करत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या कॉपी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका IPS आणि 2 शिपायांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता या 13 कॉपी बहाद्दरांना अपात्र ठरवण्यात आलंय. थेट जाणार आहोत. सध्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलतायत. मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र. चांगली गोष्ट आहे. त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय. मलाही लोकांनी आढळलं, मलाही निवेदन दिलं. असं हे फारच करतात. मला निवेदन द्या, मला आढळा. हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल. नाही, मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्याबद्दल सारखा आस्था घेणार नाही, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही.
निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? कारण अमित शहा असं आता एकमेकाला दोष देण्याचा ही वेळ नाही. याचा मार्ग कसा निघेल या प्रकारचं उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया. आज हा वाद आम्हाला वाजवायचा नाही, हा प्रश्न घेऊन सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? त्याचं सांगितलं येत्या निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? काय येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माहिती माझ्याकडे काही आधार नाही तुम्ही म्हणतात त्याला. जरांगे पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही 288 उमेदवार उभे करू आणि 29 तारखेला त्या संदर्भातला निर्णय सुद्धा ते घेणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा, लोक उभे करायचा. उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं, कुणाला विरोध करायचा, त्याच्यात काही चुकीचं आहे. आणि माझाही पक्ष काही जागा निर्धार आहे याचा अर्थ काय आम्ही चुकीचं आहे. आत्ताच्या बैठकीनंतर गिरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं. यात तथ्य आहे का? त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली. हा विषयच मी काढलेला मी जे बोललो ते सांगितलं. ओबीसीचं देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे. ज्या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो. उजव्यांचं नाव मी घेतलं तुमच्यासोबत. साहेब एक ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न, परमबीर सिंगांनी म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त त्यांनी मुलाखत घेऊन थेट तुमचं नाव घेत आरोप केले की अत्यंत बेजबाबदार करण्याचं त्यांनी केलं. त्यांचं वागणं, त्यांचं कार्य हे योग्य नसून सरकारने त्यांच्यावर ॲक्शन घेतली होती. याचं निवृत्त झालेलं आज 3 वर्षाच्या नंतर त्यांना का जागा आली? किती गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दलच्या. पण ठीक आहे, निवृत्त अधिकारी आहे, उगीच त्यांच्याबद्दल आपण जास्त बोलणं योग्य नाही. त्यांचा बोलवीचा धनी कोण आहे तुम्हाला कळतं? साहेब ते असं देखील म्हणतात की मी योग्य वेळी हे सगळे पुरावे देखील सगळे हवेच काढून त्यामुळे बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. साहब हिंडनबर्ग ने वापस एक खुलासा किया है जिसमें इस बार सेबी को टारगेट किया है अदानी के साथ उनके रिलेशन. हमें मालूम नहीं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद अजिबात मतभेद नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. आम्ही कशाच्या पदाच्या अपेक्षा आता त्याचा जर मी कोणते असेल तर मी नाही. जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्याचे जास्त. तर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, आरक्षण मर्यादा वाढवण्यास आमचा पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलावली तर आमचं सहकार्य असेल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. 50% मर्यादा ओलांडण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे. आरक्षण मर्यादा वाढवण्यास आमचं समर्थन आहे, मात्र हा अधिकार केंद्राचा आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. आणि एक महत्वाची घडामोड आहे. वादग्रस्त ट्रेनी माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आता जामीन अर्जावर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्यांनी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात जामिनासाठीची याचिका केलेली होती जी फेटाळण्यात आलेली होती. आणि एक महत्वाची घडामोड दिल्ली हायकोर्टात नाही ती म्हणजे 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेले. एक तूर्तास दिलासा पूजा खेडकर यांना मिळालेला आहे. तूर्तास पूजा खेडकरची अटक टळलेली. 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टातल्या आजच्या सुनावणी दरम्यान देण्यात आले. न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुपरफास्ट. मागणी वाढल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारचे दर वाढलेत.
शेवगा घेवड्याच्या दरात घट झाली आहे. फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. तर पावसाच्या उघडीपीमुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिलाय. सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय जारी न केल्यानं सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत. 8 महिने उलटूनही शासन निर्णय जारी न झाल्यानं आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यात. मुंबई मनपा रुग्णालयातील मार्डचे डॉक्टर उद्या सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर रुग्णसेवा बेमुदत काळासाठी स्थगित करणार आहेत. 13 ऑगस्टच्या सकाळी 8 पासूनच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोलकात्यातील इंटर्न पीजी डॉक्टरच्या हत्येचा बीएमसी मार्डनं पत्रक जारी करत निषेध नोंदवलाय. नागपुरात पोलीस भरतीतील कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस भरतीतील 13 उमेदवार अपात्र ठरवण्यात आलेत. काही दिवसांपूर्वीच पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत उमेदवार कॉपी करत असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी 13 उमेदवारांना अपात्र ठरवलंय. वर्ध्याच्या हिंगणघाट वर्धा राष्ट्रीय महामार्गाला सिमेंटच्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या. तळेगाव ते धोत्रा आणि वेळा ते हिंगणघाटपर्यंत जवळपास 8 ते 9 इंचापर्यंतच्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे वाहनांचं नियंत्रण बिघडत असल्यानं अपघात होत आहेत. भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात प्रचंड खड्डे पडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. रस्त्यातच भात लागवड करत रांगोळी काढत शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. अमरावती अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात खड्डेच पडलेले आहेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. प्रवासी हैराण झाले. वर्षभरात या महामार्गाला खड्डे पडले. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. श्रावणी सोमवार निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. बॅरिकेडिंग करूनही दोन्ही प्रवेशद्वारांवर परिस्थिती अनियंत्रित झाली होती. दरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी भाविकांनी गर्दी न करण्याचं आवाहन त्र्यंबकेश्वर संस्थाननं केलं. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं कावड यात्रा, पदयात्रा काढत भाविक मध्यरात्रीपासूनच मंदिरात दाखल झालेत. यावेळी हर हर महादेवाच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेलेला होता. आणि या सुपरफास्ट घडामोडींसह तूर्तास झी 24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.